राज्यामध्ये वेगळीच चर्चा सध्या रंगताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही चर्चा आहे राज्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार, राज्यात सत्ता कोणाची येणार आणि याच सगळ्या बाबतीत तरुणाईला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत पुण्यातल्या एका महाविद्यालयामध्ये। काही विद्यार्थी आता माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय वाटतंय त्यांना, काय वाटतं कोण असेल राज्यातला मुख्यमंत्री? मला तरी वाटतं की ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांचं नाव प्रोजेक्ट केलं जात आहे ते एक कॅन्डिडेट असू शकतात, पण बरेच काय म्हणतात ते मास लीडर नसल्यामुळे विनोद तावडेंचा पण एक पर्याय राहतो आणि गोपीनाथ मुंडेजींच्या निधनानंतर पंकजा मुंडेचाही एक ऑप्शन लोकांसाठी आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की पंकजा मुंडे यांचं नाव पुढे यावं। अंडर द नेम ऑफ विमेन एम्पॉवरमेंट आय विल सपोर्ट पंकजा मुंडे। तुला काय वाटतं? मला असं वाटतं की मी पंकजा मुंडेंना रेफरन्स देईन। आतापर्यंत जे लोकसभेला ज्याच्यावरती BJPने जे काय विजय मिळवला, 92 साली BJP विरोध करत होती की कॉम्प्युटर यायला नको, स्वतः अटल बिहारींनी विरोध केला होता, पण त्याच कॉम्प्युटरच्या संगणकाच्या जीवावरती आज त्यांनी सत्ता मिळवली, सोशल नेटवर्किंग साईटच्या जीवावर त्यांनी सत्ता मिळवली। आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की पृथ्वीराज चव्हाणांना परत संधी द्यावी। आघाडी महायुतीमध्ये हा जो काही वाद सुरू आहे त्याबद्दल एक तरुण म्हणून, एक मतदार म्हणून तू कशा पद्धतीने बघतेस? मला तरी वाटतं की महायुतीच यावी, कारण जे आता आपण लोकसभेत ज्या विचारधारेने आपण BJPला आणलेलं आहे आणि आपण एक चान्स द्यावा, म्हणजे त्याचा भरपूर फरक इथे सुद्धा पडणार आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महायुती यावी। जे पक्षांतर करून पक्षात आलेले आहेत अशांबद्दल या तरुणांना काय वाटतंय, तुला काय वाटतंय? नक्कीच व्यक्ती बघून मतदान करेल, पक्ष बघून मतदान करणार नाही की ह्याच गावित आणि पाचपुतेंवर एकेकाळी म्हणजे भाजपने यांच्या विरुद्ध रान उठवलं होतं आणि त्यांचंच आता ते स्वागत करतायत। ही कुठेतरी एक व्यत्यास असणारी गोष्ट वाटते। तडजोडीचं राजकारण बंद केलं पाहिजे, कारण यातून काहीच साध्य नाही होत। पक्षही तितकाच महत्त्वाचा आहे आणि उमेदवारी तितकाच महत्त्वाचा आहे, कारण पक्षामध्ये एक विचारधारा असते आणि उमेदवार जर म्हणला तर त्याचं वैयक्तिक असतं काही, तर चांगला उमेदवार आणि चांगला पक्ष हे जनतेने ठरवायला पाहिजे। मोदी देतील तोच उमेदवार निवडून तुम्ही देणार का? मोदी देतील तोच उमेदवार निवडून देणं थोडं कठीण आहे, कारण आपण ज्या भागात राहतो तिथलं वातावरण बघणं गरजेचं असतं। जो व्यक्ती स्थानिक प्रश्न योग्य समजू शकेल। महायुती आघाडी हा जो पेच प्रसंग सध्या निर्माण झाला जागा वाटपावरून, एक मतदार म्हणून तू या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघतोस? पुन्हा युती होणारच, कारण जर त्यांना पुढे सत्ता मिळवायची असेल तर युती केल्याशिवाय पर्याय नाही, कारण कोणताच पक्ष असा पूर्ण सर्वव्यापी महाराष्ट्रव्यापी असं नाही आहे। त्याचा प्रभाव अगदी ग्रासरूटवरती एक शहरी भागात आहे, एक ग्रामीण भागात आहे असं, त्यामुळे युती करण्याशिवाय, आघाडी करण्याशिवाय या चारही पक्षांसमोर, मुख्य प्रस्थापित पक्षांसमोर काही पर्याय असं मला वाटत नाही। महायुती होईल, आघाडी होईल, भविष्यात ठरेल नक्की काय होईल। मात्र तरुणांच्या या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या खूपच बोलक्या आहेत। मात्र या सगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करताना हे नवमतदार मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर पडून आपला राष्ट्रीय हक्क बजावतील अशी आशा बाळगूयात। कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे, साम TV, पुणे।